मी जर का एक पुरुष म्हणून विचार केला की मी वैश्य आहे, तर दिवसभर माझा कसं जाईल? किती टॉक्सिक असू शकतो. कोणी येतंय, कुठला तरी तंबाखू खाल्लेला माणूस माझ्याजवळ येतोय, माझ्या शरीराला हात लावतोय, माझ्या शरीराबरोबर नको नको त्या गोष्टी करतोय, पण माझ्या पोटासाठी मी तो करतोय. कसं असतं की तुम्हाला चिखलात नाही एखाद्याला बाहेर काढायचंय ना, तर तुम्ही बाहेर एसी खोलीत बघून, अरे हे काय चिखलात लोक चालतायत. ते पॉलिटिशियन सारखं असतं की एसी मध्ये बसून मी ठरवणार की खड्डे दुरुस्त करायचे. जा त्या खड्ड्यात, उभं राहा त्या खड्ड्यात, 4 वेळा गाडी चालव तुमची. तसं येते. स्त्रियांचं शरीर वापरणं हे मला पटत नाही, पण तो खड्डा या समाजाचा आहे. आणि जर का तो असेल तर मी बाहेरनं त्यांना नावं नाही ठेवणार. मी त्या खड्ड्यात जाऊन बघीन चाललंय का. चूक कोणाची? स्त्रियांच्या शरीराकडे फक्त उपभोग म्हणून बघणाऱ्या त्या घाणेरड्या नजरांची चूक आहे का त्या वैश्य व्यवसाय करणाऱ्या त्या महिलांची, त्या भगिनींची चूक आहे? हे मी त्या खड्ड्यात जाऊन बघेन आणि घाबरत नाही कोणा. अरे ही वैश्य आहे, ही घाणेरडीच बाई आहे, अरे ही ट्रान्सजेंडर आहे, हे घाणेरडच आहे, हे म्हणणारे तुम्ही कोण? तुम्ही त्यांचं आयुष्य जगलात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळाल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्यांना नसतील मिळाले. त्यांच्या फिलिंग्स वेगळ्या होत्या. त्यांना